काय करणार आहे, आयडियल व्होल्टेज सोर्स जो आहे सिम्बॉल या टाइप मध्ये कनेक्ट करणार आहे. त्याच्या अक्रॉसचं व्होल्टेज जे आहे दॅट इज VAB ने रिप्रेझेंट करणार आहे. देन नेक्स्ट प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स. तर प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स मीन्स व्हॉट, की सेम सिम्बॉल आहे इथं, सर्कल इंडिकेट केलेला आहे, सर्कलच्या अक्रॉस प्लस मायनस पोलॅरिटी इंडिकेट केलेला आहे. देन त्याच्या अक्रॉस काय केलेला आहे, रेजिस्टन्स आर कनेक्टेड आहे, की ज्यावेळी आपण सर्किट मधून व्होल्टेज प्रोव्हाइड करणार आहे दॅट टाइम काय होणार आहे, सर्किट मधून करंट पण फ्लो होणार आहे. तर सर्किटच्या अक्रॉसचं व्होल्टेज जे आहे VAB ने रिप्रेझेंट केलेलं आहे. तर ज्यावेळी तुम्ही सर्किटमध्ये व्होल्टेज करंट पॅरामीटर पास करणार आहे दॅट टाइम की तुम्हाला प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स मध्ये मी पॉईंट सांगितला, दॅट इज देर इज सम अमाऊंट ऑफ इंटरनल रेजिस्टन्स. तर तिथं काय असणार आहे, तुमचा इंटरनल रेजिस्टन्स जो आहे तो प्रेझेंट असणार आहे. तर इथं सर्किटमध्ये आपण काय केलेलं आहे, रेजिस्टन्स जो आहे तो कनेक्ट केलेला आहे. सर्किटमध्ये काय रेजिस्टन्स ची स्मॉल अमाऊंट मध्ये व्हॅल्यू जी आहे ती तुमची काय असणार आहे, प्रेझेंट असणार आहे. दॅट इज युअर इंटरनल रेजिस्टन्स इन प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स. देन कॅरेक्टरिस्टिक मध्ये काय डिफरन्स आहे, तर इथं इंटरनल रेजिस्टन्स ऍबसेंट असल्यामुळे काय, की तुमच्या कॅरेक्टरिस्टिक जे आहे व्होल्टेज जो आहे तो एका पर्टिक्युलर व्हॅल्यूला काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. त्याच्यामुळे इथं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन मध्ये इथं तुम्हाला ग्राफ जो आहे तो कॉन्स्टंट इंडिकेट केलेला आहे. देन प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स मध्ये काय केलेलं आहे, तर हा आयडियलच्या कॅरेक्टरिस्टिक आता तुम्ही बघितल्या. प्रॅक्टिकल मध्ये काय आहे, तर व्होल्टेज जे आहे ते डिक्रीजिंग इंडिकेट केलेलं आहे, की सर्किटमध्ये करंट किंवा टाइम पॅरामीटर जो आहे ज्यावेळी तुमचा इन्क्रीज होणार आहे दॅट टाइम व्होल्टेज पॅरामीटर काय होणार आहे, तर प्रॅक्टिकली व्होल्टेज सोर्स मध्ये व्होल्टेज जे आहे ते तुमचं डिक्रीज होणार आहे. तर इथं डिक्रीजिंग कॅरेक्टरिस्टिक जे आहेत, नॉन लिनियर कॅरेक्टरिस्टिक जे आहेत त्या सर्किटमध्ये इंडिकेट केलेलं आहे. दॅट इज युअर प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स. तर प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स मध्ये रेजिस्टन्स जो आहे तो सम अमाऊंट मध्ये प्रेझेंट असल्यामुळे व्होल्टेज तुमचं काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. तर त्याच्यानुसार व्होल्टेजच्या कॅरेक्टरिस्टिक ज्या आहे त्या इथं तुम्हाला इंडिकेट केलेल्या आहेत. दॅट इज युअर व्होल्टेज सोर्स. सो व्होल्टेज सोर्स प्रोड्युसेस अँड EMF. तर EMF मीन्स व्हॉट, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. तर आपण काय इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स जे आहे ते जनरेट करण्यासाठी काय व्होल्टेज सोर्स यूज करतो. तर व्होल्टेज सोर्स इज ऑल्सो कॉल्ड ॲज EMF और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज व्होल्ट मीटर. तर याच्यामध्ये काय युनिट जे आहे EMF चं तुम्हाला इथं व्होल्ट नोट केलेलं आहे. तर EMF इज नथिंग बट तुमचं सर्किट मधलं व्होल्टेज असणार आहे, दॅट इज इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, दॅट इज मेजर्ड इन व्होल्ट. तर व्होल्ट तुम्हाला सांगितलेलं, तर व्होल्ट इज नथिंग बट पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन 2 पॉइंट्स व्हेन एनर्जी इज युज्ड टू मूव्ह 1 कुलॉम्ब ऑफ चार्ज फ्रॉम वन पॉइंट टू अनदर पॉइंट. तर आपण काय करणार आहे, 2 पॉइंट मधला पोटेन्शियल डिफरन्स जो आहे तो कॅल्क्युलेट करण्यासाठी काय, तर व्होल्ट मीटर और EMF मीन्स इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स कन्सेप्ट जो आहे तो यूज करणार आहे. देन आता प्रॅक्टिकली व्होल्टेज सोर्स सांगितलं की तुमच्या 2 टाईपचे व्होल्टेज सोर्स आहे, आयडियल व्होल्टेज सोर्स अँड दॅट इज प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स. तर आयडियल व्होल्टेज सोर्स मध्ये काय आहे, की तुमचा इंटरनल रेजिस्टन्स जो आहे तो काय असणार आहे, ऍबसेंट असणार आहे. तर रेजिस्टन्स ऍबसेंट असल्यामुळे काय कॅरेक्टरिस्टिक मध्ये तुम्हाला व्होल्टेज पॅरामीटर जो आहे तो काय इंडिकेट केलेला, कॉन्स्टंट इंडिकेट केलेला इथं. आणि सेकंड कंडिशन काय, की प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स मध्ये देर इज सम अमाऊंट ऑफ इंटरनल रेजिस्टन्स इज प्रेझेंट इन सर्किट. सो युअर प्रॅक्टिकल कॅरेक्टरिस्टिक्स, प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स व्होल्टेज पॅरामीटर डिक्रीजेस. तर व्होल्टेज पॅरामीटर जो आहे तो तुमचा डिक्रीज झालेला आहे, दॅट इज व्होल्टेज सोर्स. तर आयडियल व्होल्टेज सोर्स अँड प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स. तर पहिल्यांदा आयडियल व्होल्टेज सोर्स अँड प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स लक्षात आलं सगळ्यांना? सगळ्यांना आयडियल व्होल्टेज सोर्स आणि प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स लक्षात आलं? तर व्होल्टेज सोर्स मध्ये आयडियल आणि प्रॅक्टिकल मध्ये काय डिफरन्स आहे, फक्त आयडियल मध्ये काय, की तुमचा इंटरनल
रेजिस्टन्स जो आहे तो काय असणार आहे, 0 असणार आहे. 0 मीन्स काय, ऍबसेंट असणार आहे. दॅट टाइम तुमचं व्होल्टेज काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. आणि प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स मध्ये काय आहे की प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स मध्ये देर इज सम अमाऊंट ऑफ इंटरनल रेजिस्टन्स. तर इंटरनल रेजिस्टन्स प्रेझेंट असल्यामुळे काय होणार आहे, सर्किटमध्ये तुमचा व्होल्टेज ड्रॉप जो आहे तो व्होल्टेज ड्रॉप होणार आहे. त्याच्यानुसार व्होल्टेज ड्रॉप मीन्स व्हॉट, इथं कॅरेक्टरिस्टिक मध्ये व्होल्टेज जे आहे ते तुमचं डिक्रीजिंग, दॅट इज नॉन लिनियर कॅरेक्टरिस्टिक जे आहे ते तुम्हाला इंडिकेट केलेलं आहे. दॅट इज युअर voltage source, that is practical voltage source and ideal voltage source. Then next we will study current source. So current source, same classification we will study, that is ideal current source and practical current source. Here in figure I indicated first diagram, that is ideal current source. तर सेम व्होल्टेज सोर्स सारखीच डायग्राम आहे, फक्त डिफरन्स काय आहे तर इथं आपण काय केलेलं आहे, सर्कल मध्ये काय केलेलं आहे, एरो जो आहे तो एरो इंडिकेट केलेला आहे, दॅट इंडिकेट करंट डायरेक्शन. तर आपण तुम्हाला मागची स्लाइड दाखवते व्होल्टेज सोर्सची. तर व्होल्टेज सोर्स मध्ये आपण काय केलेलं, फक्त सर्कल ड्रॉ केलेला, त्याच्या अक्रॉस पोलॅरिटी प्लस मायनस ज्या आहे त्या नोट केलेल्या. आता करंट सोर्स मध्ये काय आहे की तुमचा सर्कल मध्ये काय केलेला, हा एरो इंडिकेट केलेला आहे, दॅट इज युअर करंट सोर्स. कॅरेक्टरिस्टिक जे आहे त्या सेम, तर व्होल्टेज वर्सेस करंट इंडिकेट केलेला आहे. तर करंट तुमचा काय असणार आहे तर कॉन्स्टंट असणार आहे एका पर्टिक्युलर व्होल्टेज लेवलला. देन प्रॅक्टिकल करंट सोर्स मध्ये सेम, तर प्रॅक्टिकल करंट सोर्स मध्ये आपण काय केलेलं आहे तर सेम सिम्बॉल, त्याच्या अक्रॉस काय केलेला आहे, रेजिस्टन्स कनेक्टेड आहे. तर सर्किट मध्ये रेजिस्टन्स प्रेझेंट असल्यामुळे तुमचा करंट काय होणार आहे, इथं करंट पॅरामीटर जो आहे तो डिक्रीज होणार आहे. फक्त डिफरन्स काय आहे, सेम डायग्राम आहे, फक्त सर्कल मध्ये आपण एरो इंडिकेट केलेला आहे. फंक्शन मध्ये सेम, की ज्यावेळी तुमचा आयडियल कॅरेक्टरिस्टिक असणार आहे करंट सोर्सच्या, दॅट टाइम तुमचा करंट जो आहे तो कॉन्स्टंट असणार आहे. प्रॅक्टिकल कॅरेक्टरिस्टिक मध्ये काय आहे तर प्रॅक्टिकल कॅरेक्टरिस्टिक मध्ये की ज्यावेळी तुमचं सर्किट मध्ये रेजिस्टन्स कनेक्टेड असणार आहे, दॅट टाइम इथं तुमचं काय होणार आहे तर ड्यू टू रेजिस्टन्स तुमचं करंट सर्किट मध्ये काय होणार आहे, ड्रॉप होणार आहे. तर ड्रॉप होणार आहे मीन्स व्हॉट, तर करंट जो आहे तो सर्किट मधला डिक्रीज होणार आहे. त्याच्यानुसार इथं डिक्रीजिंग कॅरेक्टरिस्टिक जे आहेत त्या इंडिकेट केलेल्या आहे, दॅट इज युअर करंट सोर्स अँड व्होल्टेज सोर्स. तर करंट सोर्स अँड व्होल्टेज सोर्स पॉइंट सगळ्यांना लक्षात आला. सेम, फक्त डायग्राम मध्ये थोडा डिफरन्स आहे की करंट सोर्स मध्ये आपण काय केलेलं आहे, फक्त एरो इंडिकेट केलेला आहे, आणि व्होल्टेज सोर्स मध्ये काय केलेलं आहे की फक्त सर्कल जे आहे ते सर्कल इंडिकेट केलेलं आहे. देन नेक्स्ट पॉइंट वी विल स्टडी, दॅट इज एनालॉग अँड डिजिटल सिग्नल. So analog signal and digital signal means what? Analog signal means what? That is continuous wave that changes over a time period, that is called as analog signal. Then next digital signal. Digital signal means what? Discrete waves that carries information in binary format. तर अॅनालॉग सिग्नल अँड डिजिटल सिग्नल मीन्स व्हॉट, तर अॅनालॉग सिग्नल जो आहे तो आपण काय करणार आहे, कंटिन्युअस वेव्ह. तर कंटिन्युअस वेव्ह मीन्स व्हॉट, साइन सिग्नलने आपण काय करणार आहे, अॅनालॉग सिग्नल जो आहे तो रिप्रेझेंट करणार आहे. डिजिटल सिग्नल मीन्स व्हॉट, की आपण दोन बायनरी व्हॅल्यूज जे आहे, डिस्क्रीट वेव्ह दॅट कॅरीज इन्फॉर्मेशन इन बायनरी फॉर्म. तर डिस्क्रीट वेव्ह कॅरीज इन इन्फॉर्मेशन इन बायनरी फॉर्म मीन्स व्हॉट, की आपण डिजिटल सिग्नल जो आहे तो फक्त दोन डिस्क्रीट मध्ये नोट करणार आहे, दॅट इज 0 अँड 1. तर 0 अँड 1, तर वेव्हफॉर्म जी आहे आपण काय करणार आहे तर डिजिटल सिग्नल जो आहे दॅट इज रिप्रेझेंटेड बाय स्क्वेअर वेव्ह. तर स्क्वेअर वेव्हने आपण काय करणार आहे, डिजिटल सिग्नल जो आहे तो रिप्रेझेंट करणार आहे. नेक्स्ट स्लाइड मध्ये मी सिग्नल जो आहे तो रिप्रेझेंट केलेला आहे. तर इथं दॅट इज your analog signal. Analog signal means what? Continuous wave. That is continuous wave means what? Here your sine signal is represented. That is your analog signal. That is continuous variation with respect to time. That is your analog signal. Then next term is digital signal.
digital signal, uh, digital signal means what? That is a square signal that is represented by two discrete values, that is 0 and 1. Here a representation of digital signal is given here, that is analog signal and digital signal. So in next slide I mentioned that is difference between analog signal and digital signal. सो डिफरन्स जो आहे तो आपण सेम या पॉइंट वरून नोट केलेला आहे की फर्स्ट डिफरन्स मध्ये काय नोट केलेलं आहे, डेफिनेशन नोट केलेली आहे. एनालॉग सिग्नल इज नथिंग बट कंटिन्युअस सिग्नल दॅट चेंजेस ओव्हर अ टाइम पिरियड. तर एनालॉग सिग्नल जो आहे तो कंटिन्युअसली व्हॅरिंग असणार आहे विथ रिस्पेक्ट टू टाइम. डिजिटल सिग्नल जो आहे दॅट कॅरीज टू डिस्क्रीट व्हॅल्यूज दॅट इज इन द बायनरी फॉर्मॅट, की 0 आणि 1 मध्ये काय करणार आहे आपण डिजिटल सिग्नल जो आहे तो रिप्रेझेंट करणार आहे डिस्क्रीट फॉर्मॅट दॅट इज नथिंग बट स्क्वेअर वेव फॉर्म मध्ये. तर साइन वेव्हने आपण काय करणार आहे एनालॉग सिग्नल जो आहे तो रिप्रेझेंट करणार आहे. स्क्वेअर वेव फॉर्मने काय करणार आहे डिजिटल सिग्नल जो आहे तो रिप्रेझेंट करणार आहे. तर इथं हा एनालॉग सिग्नल आणि हा डिजिटल सिग्नल दॅट इज युअर एनालॉग अँड डिजिटल सिग्नल. नंतर काही वेळा क्वेश्चन पेपर मध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो दॅट इज कंपेअर एनालॉग सिस्टीम अँड डिजिटल सिस्टीम. सेम एनालॉग सिस्टीम मीन्स व्हॉट, की आता तुम्हाला सांगितलं की एनालॉग सिस्टीम जे आहे दॅट इज नथिंग बट, इथं मी डिजिटल सिस्टीम फर्स्ट पॉइंट नोट केलेला आहे. सेकंड एनालॉग सिस्टीम जे आहे ते इंडिकेट केलेलं आहे. तर याच्यामध्ये डिजिटल सिस्टीम मीन्स व्हॉट, दॅट इज डिस्क्रीट सिग्नल. तर डिस्क्रीट सिग्नल जो आहे तो आपण बायनरी फॉर्मॅट मध्ये 0 आणि 1 ने रिप्रेझेंट करणार आहे. एनालॉग सिग्नल जो आहे दॅट इज कंटिन्युअस सिग्नल व्हॅरिंग विथ रिस्पेक्ट टू टाइम, दॅट इज युअर एनालॉग सिग्नल. देन नेक्स्ट जे आहे आपण वेवफॉर्म जे आहे त्या बघितल्या. तर डिजिटल सिस्टीम जे आहे ते आपण स्क्वेअर वेवफॉर्मने रिप्रेझेंट करणार आहे. एनालॉग सिस्टीम जे आहे दॅट वी विल रिप्रेझेंट बाय साइन वेव्स, की आता वेवफॉर्म जे आहे त्या इंडिकेट केलेल्या आहेत. नंतर टेक्नॉलॉजी कंपॅरिझन मध्ये इंडिकेट केलेले. तर टेक्नॉलॉजी मीन्स व्हॉट, डिजिटल सिस्टीम फर्स्ट ट्रान्सफर एनालॉग वेव टू लिमिट द सेट ऑफ नंबर अँड देन रेकॉर्ड देम ॲज अ डिजिटल. तर आपण काय करणार आहे तर डिजिटल टेक्नॉलॉजी जी आहे तर डिजिटल टेक्नॉलॉजी जनरेट करताना फर्स्ट काय करणार आहे की एनालॉग सिग्नल जो काय असेल तो ट्रान्समिट करणार आहे. परत त्याचं कन्व्हर्जन जे आहे डिजिटल रेकॉर्डिंग जे आहे डिजिटल मध्ये करणार आहे. दॅट इज डिजिटल रेकॉर्डिंग जे आहे तुमचा डेटा जो आहे तो स्क्वेअर वेवफॉर्म मध्ये तुम्ही स्टोअर करणार आहे. एनालॉग सिस्टीम मध्ये सेम, की एनालॉग सिस्टीम मध्ये काय करणार आहे तुमचा ओरिजिनली जो काही डेटा असेल तो तुम्ही रेकॉर्ड करणार आहे आणि दॅट विल बी इन द फॉर्म ऑफ साइन सिग्नल असणार आहे. देन नेक्स्ट कंपॅरिझन पॉइंट जे आहे ट्रान्समिशन, की आता सेम सांगितलं की ट्रान्समिशन जे आहे की इझिली तुम्ही डेटा ट्रान्समिट करू शकता अँड डिजिटल सिस्टीम मध्ये. बट इन एनालॉग सिस्टीम की ज्यावेळी तुम्ही डेटा ट्रान्समिट करणार आहे दॅट टाइम युअर नॉइज सिग्नल जो आहे तो अफेक्ट होणार आहे तुमच्या डेटावरती. दॅट इज युअर ट्रान्समिशन पॅरामीटर. देन नेक्स्ट पॅरामीटर इज फ्लेक्झिबिलिटी. सो फ्लेक्झिबिलिटी जी आहे डिजिटल सिस्टीम जे आहे दॅट कॅन बी इझिली मॉड्युलेटेड. तर डिजिटल सिस्टीम जी आहे ती मोर फ्लेक्झिबल आहे ॲज कम्पेअर्ड टू एनालॉग सिस्टीम. सो आय मेन्शन्ड हिअर एनालॉग सिस्टीम दॅट इज नॉट फ्लेक्झिबल. तर डिजिटल सिस्टीम जी आहे दॅट इज मोर फ्लेक्झिबल. देन बँडविड्थ जी आहे डिजिटल सिस्टीमची बँडविड्थ जी आहे दॅट रिक्वायर्स मोर बँडविड्थ. अँड देन नेक्स्ट इज एनालॉग सिस्टीम विच रिक्वायर्स लेस bandwidth, that is mentioned here. Then next is memory. Memory means what, in digital digital system we store data in the form of bits. So I written here that is digital data is stored in the form of bits. That is bits is nothing but we will store data in 0 and 1 format. Then next in analog system we store analog data in the form of waveform or a signal. So waveform or signal means what, that is nothing but we will store data in sine
waves or a sine signal. Then next parameter is power requirement. So in digital system it require low power as compared to analog system, and analog system that consumes more power than digital system. So this is basic comparison between digital and analog system. Then आपल्याला अॅनालॉग आणि डिजिटल सिस्टीमचे ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस जे आहे माहिती असले पाहिजे. तर काही वेळा क्वेश्चन पेपर मध्ये तुम्हाला 2 मार्क्ससाठी क्वेश्चन जो आहे तो विचारला जातो, राईट ऍडव्हान्टेजेस ऑफ डिजिटल सिस्टीम किंवा अॅनालॉग सिस्टीम, किंवा राईट लिमिटेशन और डिसएडव्हान्टेजेस ऑफ अॅनालॉग और डिजिटल सिस्टीम. तर आता तुम्हाला कंपॅरिझन मध्ये सांगितलं, तर अॅनालॉग सिस्टीम जे आहे दॅट इज ऍडव्हान्टेजेस जे आहे ते मी फर्स्ट ऍडव्हान्टेज इथं मेन्शन केलेलं आहे, दॅट इज इझियर इन प्रोसेसिंग. तर अॅनालॉग सिस्टीम जी आहे ती तुम्ही इझिली प्रोसेस करू शकता. इन अॅनालॉग सिस्टीम वी कॅन ट्रान्समिट ऑडिओ ॲज वेल ॲज व्हिडिओ डेटा. तर अॅनालॉग सिस्टीम मध्ये आपण काय करू शकतो, ऑडिओ ॲज वेल ॲज व्हिडिओ डेटा जो आहे तो ट्रान्समिट करू शकतो. देन कॉस्ट जी आहे अॅनालॉग सिस्टीमची लो कॉस्ट अँड इट इज ऑल्सो पोर्टेबल. तर कॉस्ट जी आहे लेस आहे अँड ॲज वेल ॲज इट इज पोर्टेबल. देन नेक्स्ट इज नॉट नेसेसरी टू बाय न्यू ग्राफिक बोर्ड. तर याच्यामध्ये आपल्याला डेटा जो आहे साइन सिग्नल मध्ये रेकॉर्ड केला जातो, त्यामुळे एनी अदर डिव्हाइसेसची आपल्याला डिजिटल अॅनालॉग सिस्टीम मध्ये नेसेसरी नसते, दॅट इज नो नेसेसरी. देन डिजिटल सिस्टीम जे आहे अॅनालॉग सिस्टीम जे आहे दॅट हॅज लेस बँडविड्थ. I mentioned here that is analog system having less bandwidth as compared to digital sound. So in comparison also we mentioned that is bandwidth point. So analog system requires less bandwidth. So because of less bandwidth it gives more accurate representation of your data. That is, suppose your data is sound, then it will give more accurate representation of sound. Then next disadvantages. तर डिसएडव्हान्टेजेस जे आहे तर अॅनालॉग सिस्टीमचा मेन डिसएडव्हान्टेज जो आहे तो काय आहे की ज्यावेळी तुम्ही डेटा ट्रान्समिट किंवा रिसीव्ह करता दॅट टाइम तुमचा काय होतो, सिग्नल मध्ये जर नॉइज सिग्नल जनरेट झाला तर नॉइज सिग्नलमुळे तुमची क्वालिटी जी आहे ती सिग्नलची क्वालिटी लोअर क्वालिटीचा सिग्नल जो आहे तो तुम्हाला इंडिकेट केला जातो. सो अॅनालॉग tends to have lower quality signal than digital. तर डिजिटल सिस्टीम पेक्षा अॅनालॉग सिस्टीमची क्वालिटी जी आहे ती लोअर आहे, त्यामुळे मोस्टली आपण काय की अॅनालॉग सिस्टीम जी आहे ती तुमची कमी रेफर केली जाते मार्केटमध्ये. डिजिटल सिस्टीम जी आहे ती आता जास्तीत जास्त सगळीकडे डिजिटल सिस्टीम जी आहे ती इम्प्लिमेंटेड आहे. सो बिकॉज ऑफ लोअर क्वालिटी it losses it in that your quality is easily lost. If signal quality is lower, then your system quality is easily lost. Then because of your lower quality data can be corrupted. तर क्वालिटी जी आहे ती लोअर असल्यामुळे तुमचा डेटा जो आहे तो करप्ट होण्याची जास्त शक्यता असते अॅनालॉग सिस्टीम मध्ये. सो these are advantages and disadvantages of digital system. Then analog system. Then next we will discuss about that is advantages of digital system and disadvantages of digital system. So in in digital system we can transmit or receive data over a network. Here I mentioned easy to transmit data over a network. So we can easily transmit or receive data over network. Then we can easily compress data in digital system. In digital system there is effect of noise is less. So इफ नॉइजचा इफेक्ट जर लेस असेल तुमचा सर्किट मध्ये तर तुमचा डेटा जो आहे डिजिटल डेटा डज नॉट करप्ट. तर डेटा जो आहे तो करप्ट होण्याचे चान्सेस कमी असतात. जर अॅनालॉग सिस्टीम मध्ये काय की तुमचा नॉइज सिग्नल मीन्स व्हॉट, अनवॉन्टेड सिग्नल जो आहे तो
जनरेट होतो. बिकॉज ऑफ दॅट तुमचा डेटा जो आहे तो करप्ट होण्याची शक्यता अॅनालॉग सिस्टीम मध्ये असते. बट इन डिजिटल सिस्टीम मध्ये काय की नॉईज इफेक्ट जो आहे तो लेस असल्यामुळे तुमचा डिजिटल डेटा जो आहे तो सेफ असतो. तर करप्ट होण्याचे चान्सेस जे आहे ते कमी असतात. दॅट इज युअर डिजिटल system. Then next disadvantages I mentioned here. In digital system, processor speed is limited. So in digital system, processor speed is limited. Then next it requires greater bandwidth. की आपण कंपॅरिझन मध्ये आता मी मेन्शन केलेलं की डिजिटल सिस्टीम मध्ये काय बँडविड्थची रिक्वायरमेंट जी आहे ती जास्त असते. तर डिजिटल सिस्टीमचा मेन डिसएडव्हान्टेज काय की याच्यामध्ये आपल्याला काय कन्व्हर्टर जे आहे ते यूज करावे लागतात. तर कन्व्हर्टर मीन्स व्हॉट की आपण स्टडी करणार आहे ए टू डी कन्व्हर्टर अँड डी टू ए कन्व्हर्टर. तर ए टू डी कन्व्हर्टर मीन्स व्हॉट तर ए टू डी मीन्स की तुम्ही अॅनालॉगचं कन्व्हर्जन डिजिटल मध्ये करणार आहे आणि डिजिटलचं कन्व्हर्जन काय करणार आहे अॅनालॉग मध्ये करणार आहे. सो ए टू डी मीन्स analog to digital converter and D to A means what digital to analog converter. तर याच्यामध्ये that is demand of A to D and D to A converter in the circuit. That is your analog to digital and digital to analog converter. तर कन्व्हर्टर साठी आपल्याला तर क्वांटायझेशन राऊंड ऑफ एरर टेक्निक जी आहे ती यूज करणार आहे. तर आपण हे जे आहे पॉइंट डिटेल मध्ये स्टडी करणार आहे. ए टू डी डी टू ए काय आहे तर त्याच्यामध्ये एरर जे आहे क्वांटायझेशन अँड राऊंड ऑफ एरर जे आहे त्या तुम्ही कशा मिनिमाइज करता. तर हा पॉइंट जो आहे तो आपण स्टडी करणार आहे. दॅट इज डिसएडव्हान्टेज ऑफ डिजिटल सर्किट. सो दिस इज युअर disadvantage of digital circuit. हा एकच मिनिट हा स्क्रीन शेअर करते मी परत. आता आली सगळ्यांना स्क्रीन. तर याच्यामध्ये अॅनालॉग आणि डिजिटल सिग्नल जे आहे ते आपण स्टडी केलं. तर टाइम लिमिट जो आहे तो 5 मिनिट्स आहे त्याच्यामुळे एकच मिनिट. तर परत नेक्स्ट पॉइंट जो आहे तो आपला कव्हर होणार नाही. तर जे काही स्टार्टिंग पासून स्टडी केलं ते परत एकदा रिवाइज करते. तर याच्यामध्ये आपण काय केलं फर्स्ट जे आहे व्होल्टेज सोर्सेस जे आहे ते स्टडी केले. तर व्होल्टेज सोर्सेस जे आहे दोन टाईपचे व्होल्टेज सोर्सेस आहे तुमचे. तर व्होल्टेज सोर्स मीन्स काय की तुम्ही एखाद्या सर्किट मध्ये काय करणार आहे एक्सटर्नल पॉवर प्रोव्हाइड करणार आहे. तर एक्सटर्नल पॉवर जे आहे तर व्होल्टेज सोर्स जो आहे 2 टर्मिनल डिव्हाइस आहे की तुमचं काय सोर्स जो आहे पॉझिटिव्ह टर्मिनल किंवा निगेटिव्ह टर्मिनलने तुम्ही काय करणार आहे एखाद्या सर्किटमध्ये पॉवर जी आहे ती प्रोव्हाइड करणार आहे. की तुमचे इन जनरली तुम्हाला माहिती पॉझिटिव्ह सप्लाय आणि निगेटिव्ह सप्लाय साठी दोन टर्मिनल पॉझिटिव्ह टर्मिनल आणि निगेटिव्ह टर्मिनल असणार आहे. त्याच्यानुसार की आपण दोन टाईपचे व्होल्टेज सोर्स आणि करंट सोर्स जे आहे ते स्टडी करणार आहे. तर व्होल्टेज सोर्स मध्ये तुम्हाला सांगितलं आयडियल व्होल्टेज सोर्स प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स. करंट सोर्स मध्ये सेम आयडियल करंट सोर्स आणि प्रॅक्टिकल करंट सोर्स स्टडी केला. तर सेम डायग्राम आपण स्टडी केल्या सेम फंक्शन स्टडी केलं. फक्त डिफरन्स काय होता अॅनालॉग व्होल्टेज सोर्स मध्ये सिम्बॉल जो आहे तो सर्कलने इंडिकेट केलेला. करंट सोर्स मध्ये आपण काय केलेला सिम्बॉल जो आहे सर्कल इंडिकेट केलेला आणि त्याच्यामध्ये ॲरो इंडिकेट केलेला. तर व्होल्टेज सोर्स मध्ये काय की आयडियल व्होल्टेज सोर्स मध्ये काय की तुमचा इंटरनल रेजिस्टन्स जो आहे तो 0 असणार आहे. तर इंटरनल रेजिस्टन्स 0 असल्यामुळे तुमच्या व्होल्टेज कॅरेक्टरिस्टिक काय असणार आहे कॉन्स्टंट असणार आहे. देन प्रॅक्टिकलची डायग्राम आपण स्टडी केली. तर प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स मध्ये काय देर इज सम अमाऊंट ऑफ रेजिस्टन्स प्रेझेंट. तर सर्किट मध्ये आपण काय करणार आहे रेजिस्टन्स पॅरामीटर कनेक्टेड आहे. सो तुमचं सर्किट मध्ये काय रेजिस्टन्स प्रेझेंट असणार आहे. त्याच्यामुळे कॅरेक्टरिस्टिक जे आहे नॉन लिनियर कॅरेक्टरिस्टिक इंडिकेट केलेल्या. दॅट इज युअर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन मध्ये ग्राफ जो आहे तो डिक्रीजिंग ग्राफ जो आहे व्होल्टेजचा इंडिकेट केलेला.
सेम आपण करंट सोर्स स्टडी केला. तर करंट सोर्स मध्ये, आयडियल करंट सोर्स मध्ये रेजिस्टन्स जो आहे दॅट शुड बी 0. तर 0 असल्यामुळे सर्किट मधला करंट जो आहे तो काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. सेम व्होल्टेज सोर्स सारख्याच कॅरेक्टरिस्टिक प्लॉट केलेल्या, फक्त करंट मेन्शन केलेला आहे. प्रॅक्टिकल करंट सोर्स मध्ये काय की सेम डायग्राम, फक्त सर्कल मध्ये ॲरो जो आहे तर इथं मी इंडिकेट करते. तर व्होल्टेज सोर्स मध्ये आयडियल व्होल्टेज सोर्स, तर इथं सिम्बॉल मध्ये डिफरन्स काय की आयडियल व्होल्टेज सोर्स मध्ये फक्त सर्कल इंडिकेट केलेला आहे. नंतर आयडियल करंट सोर्स मध्ये काय सेम डायग्राम ड्रॉ केली आहे, फक्त इथं करंट जो आहे तो करंट मेन्शन केलेला आहे. सर्किट मधला करंट आय ने रिप्रेझेंट केलेला आहे. आयडियल कॅरेक्टरिस्टिक मध्ये काय असणार आहे, तुमचं व्होल्टेज असेल किंवा करंट असेल. तर आयडियल कॅरेक्टरिस्टिक मध्ये तुमचा रेजिस्टन्स जो आहे, इंटरनल रेजिस्टन्स दॅट शुड बी 0. तर 0 असल्यामुळे तुमचं व्होल्टेज सोर्स मध्ये व्होल्टेज पॅरामीटर कॉन्स्टंट असणार आहे. करंट सोर्स मध्ये काय इथं करंट पॅरामीटर जो आहे तो कॉन्स्टंट असणार आहे. प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स मध्ये काय, प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स असेल किंवा करंट सोर्स असेल, करंट सोर्सच्या सिम्बॉल मध्ये फक्त आपण इथं ॲरो इंडिकेट केलेला आहे. तर याच्यामध्ये काय की सर्किट मध्ये रेजिस्टन्स कनेक्टेड आहे. सो देर इज सम अमाउंट ऑफ रेजिस्टन्स प्रेझेंट इन द सर्किट. तर रेजिस्टन्स सर्किट मध्ये असल्यामुळे काय होणार आहे की तुमचा व्होल्टेज असेल किंवा करंट पॅरामीटर असेल तो डिक्रीजिंग असणार आहे. सेम कॅरेक्टरिस्टिक आपण व्होल्टेज सोर्स साठी प्लॉट केलेले आहेत आणि सेम कॅरेक्टरिस्टिक करंट सोर्स साठी प्लॉट केलेले आहेत. तर इथं स्क्रीनवरती मी इंडिकेट केलेलं आहे. देन नेक्स्ट आपण अॅनालॉग अँड डिजिटल सिग्नल स्टडी केलं. तर अॅनालॉग सिग्नल जो आहे तो तुम्ही काय करणार आहे, साइन वेव्हने रिप्रेझेंट करणार आहे. डिजिटल सिग्नल जो आहे तो तुम्ही स्क्वेअर वेव्ह फॉर्मने रिप्रेझेंट करणार आहे. तर अॅनालॉग मीन्स कंटिन्युअस व्हॅरिएशन विथ रिस्पेक्ट टू टाइम. डिजिटल मीन्स व्हॉट, that is represented by two discrete values, that is 0 and 1 ने आपण काय करणार आहे, डिजिटल सिग्नल जो आहे तो रिप्रेझेंट करणार आहे. तर दोघांचं कंपॅरिझन जे आहे, अॅनालॉग सिग्नल और डिजिटल सिग्नल, तर अॅनालॉग सिस्टीम और डिजिटल सिग्नलचं कंपॅरिझन जे आहे ते तुम्हाला इंडिकेट केलं. तर कंपॅरिझन जे आहे डायग्राम वरूनच तुम्हाला कंपॅरिझन जे आहे ते मेन्शन करता येईल. देन नेक्स्ट ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस जे आहे ते तुम्हाला डिजिटल सिस्टीमचे सांगितले. तर अॅनालॉग पेक्षा डिजिटल सिस्टीम जी आहे ती तुमची मोर फ्लेक्झिबल आहे. तर आपण मोस्टली डिजिटल सिस्टीम जी आहे ती यूज करतो ऍडव्हान्स तुमच्या ऍप्लिकेशन मध्ये. तर अॅनालॉग सिस्टीम पण यूज केली जाते, पण आता जास्त करून आपण डिजिटल सिस्टीम जी आहे ती इम्प्लिमेंट केलेली आहे. तर आपण डिजिटलचे काही ऍप्लिकेशन जे आहे ते स्टडी करणार आहे. तर डिजिटल सिस्टीम मध्ये आपण काय करणार आहे, तर आयसी कन्सेप्ट जो आहे तो आयसी कन्सेप्ट आपण स्टडी करणार आहे. तर याच्यामध्ये की आजच्या लेक्चरला तर तुम्ही नेक्स्ट लेक्चर जे आहे ते जॉईन करा. एक अर्ध्या सेकंदातच तुमचं मीटिंग जी आहे ती एंड होईल. नेक्स्ट लेक्चर तुम्ही जॉईन करा. So we will stop today's lecture here. You join next lecture.